नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील एकंदरीतच या ठिकाणी बघितलं सध्याचे कांद्याच्या भावाची काय स्थिती परिस्थिती चालू आहे, कांद्याला काय भाव भेटतो आहे, कुठे कशी आणि कधी कांद्याला काय भाव भेटला आहे, कांद्याच्या भावात वाढ होणार काय, कांदा व्यापारी कांदा शेतकरी त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीचे सभापती यांच्या काय मागण्या आहे, काय उपाययोजना त्यांच्या आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. श्रीलंका नेपाळमध्ये काय परिस्थिती आहे, बाहेर देशातील काय परिस्थिती आहे, पश्चिम बंगाल कर्नाटक राज्यामध्ये, मध्य प्रदेश राजस्थान गुजरात राज्यामध्ये, सोलापूर महाराष्ट्र या भागामध्ये काय परिस्थिती आहे संपूर्ण जाणून घेत आहोत. होऊ शकता कांदा दरातील घसरण थांबवा, राज्यात खरीप म्हणजेच पोळ व लेट खरीप म्हणजेच रांगडा कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. ही घसरण थांबवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सध्या लासलगाव बाजार समितीत दररोज 40 ते 50,000 क्विंटल कांदा आवक होत आहे. नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर शेजारी राज्यात उत्पादन 33 ते 40% वाढल्याने दरात दबाव आला आहे. सध्या सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटल असून उत्पादन खर्चाचा विचार करता 600 ते 700 रुपयाचा तोटा सध्या सोसावा लागत आहे. चालू वर्षी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर व जिल्ह्यातील या ठिकाणी अनेक भागामध्ये अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी होत असून दिवसेंदिवस कांदा बाजारभाव घसरण होत आहे. मागणी अभावी कांदा बाजारभाव घसरण सुरू असल्याने केंद्र सरकारने ध्येय धोरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. काही ठिकाणी कांदा लिलावाचे कामकाज बंद पडून आंदोलन होत आहे. ही बाब निवेदनात शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. श्रीलंका व नेपाळमध्ये कांद्याची टंचाई असल्याने तेथे निर्यात सुलभ करण्याची विनंती जगताप यांनी केली आहे. हे निवेदन या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांना निवेदनात देण्यात आले आहे. धन्यवाद. लक्ष्मी.